प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला पश्चिम विदर्भात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील 6274 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज स्वतः तयार करायला सुरुवात केली। पर्यायाने नागरिक विजेबाबत स्वावलंबी झाले आहेत। प्रधानमंत्री सूर्यघर योजना अकोला महावितरण विभागामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरते। केंद्र सरकारतर्फे 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पासाठी ग्राहकांना 78,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळतं। सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीज बिल शून्य होतंच, पण त्याचबरोबर शिल्लक वीज महावितरण विकत घेतं। त्यामुळे आर्थिक बचतीसह लाभार्थ्यांना फायदा करून देणारी ही प्रधानमंत्री सूर्यघर योजना खूप महत्त्वाची आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील 2894, अकोला जिल्ह्यातील 1206, बुलढाणामध्ये 992, यवतमाळमध्ये 821 आणि वाशिममध्ये 361 ग्राहकांनी सोलर रूफटॉप आता बसवले आहेत। आपलं सूर्यघर मुफ्त वीज योजना हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी महावितरणला या आपला प्रोजेक्ट करता नोडल एजन्सी नेमून हे काम दिलेलं आहे। पण सोलर असा आहे, जोपर्यंत माणूस आहे या पृथ्वीवरती त्याच्या आपल्या नंतरपर्यंत सूर्य हा राहणार आहे। त्यामुळे ही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोलर, विंड आणि हायड्रो हे अत्यंत महत्वाचे आहे। हायड्रो देखील आपण म्हणजे पाण्यापासून ते देखील एखाद दिवशी संपणार, पण सोलर आणि विंड हे जे नॉन कन्व्हेन्शनल जे आहेत आपले माध्यम ते एकदम खूप चांगले आणि त्याच्यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला वीज मिळणार आहे। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या माध्यमातून अकोल्यातील निखिल मणियार यांनी 3 किलोवॅट रूफ ऑफ सोलर हे घराच्या छतावर लावल्यानंतर एका महिन्यात तब्बल 78,000 रुपयांचं अनुदान त्यांना प्राप्त झालं। यामध्ये सूर्यघर योजनेमुळे त्यांचं वीज बिल शून्यावर आलंच, पण अधिक निर्मिती असलेली वीज पुन्हा एकदा महावितरणकडे जात असल्यामुळे त्यांना फायदा झाला। सूर्यघर योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पर्यावरण रक्षणासहित लाभार्थ्यांना आर्थिक फायदा सुद्धा होतोय, हे फार महत्त्वाचं आहे। त्यामुळेच या योजनेचं सर्व स्तरांमधून स्वागत होतंय। पीएम सूर्यघर अंतर्गत मध्ये मी 3 किलोवॅटचा सोलर रूफटॉप सिस्टम माझ्या घरी लावलेला आहे आणि या लावल्यानंतर मला खूप भरपूर बेनिफिट झालेले आहेत। त्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये माझे बँक अकाउंटमध्ये माझी सबसिडी पण येऊन गेलेली आहे, माझा सोलर पण फ्री झालेला आहे। याच्यामध्ये मी 3 किलोवॅटचा सोलर सिस्टम लावलेला आहे माझ्या घरी आणि मला 78,000 ची केंद्र सरकारने सबसिडी माझ्या बँक अकाउंटमध्ये जमा केलेली आहे। वीज बिल तर शून्य झालेलं आहे आणि आता मी जेवढी ॲक्सेसिबिलिटी जे वापरून राहिलो ती मी एमसीबी ला देऊन पण राहिलो। जेव्हा कधी माझा वापर जास्त झाला तर ते लोक मला परत पण देतात नेट मीटर थ्रू। हे लावल्यावर तर पर्यावरणाचा खूप विकास आहे आणि आपल्या देशाचा पण खूप विकास होऊन राहिला आहे। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी सवलतीच्या दरामध्ये बँकेकडून कर्ज सुद्धा उपलब्ध होतं। शिवाय ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो। प्रकल्प बसवल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यामध्ये सुद्धा जमा केलं जातं। यामुळे अत्यंत साधी, सोपी आणि पारदर्शक पद्धत असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी आणि आर्थिक बचतीचा मार्ग दाखवणारी पीएम सूर्यघर योजना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरतोय, हे मात्र नक्की। विशाल बोरे, दूरदर्शनच्या बातम्यांसाठी।